घोणस हा एक अतिशय धोकादायक आणि विषारी साप आहे जो प्रामुख्याने आशियामध्ये आढळतो। हा साप त्याच्या प्राणघातक विषासाठी प्रसिद्ध आहे जो मानवांसाठी धोकादायक आहे। भारतातील बहुतेक सर्पदंशांमुळे होणाऱ्या मृत्यूंसाठी जबाबदार असलेल्या मोठ्या 4 विषारी सापांपैकी हा एक आहे। त्याचे विष अत्यंत विषारी आहे आणि उपचार न केल्यास वेदना, सूज, रक्तस्राव आणि मृत्यू देखील होऊ शकतो। इंग्रजीत या सापाला रसेल व्हायपर म्हणतात। त्याचे वैज्ञानिक नाव दाबोया रसेलाई आहे। याला ग्रामीण भागात परड असेही म्हणतात। हा साप काहीसा अजगरासारखा दिसतो, त्यामुळे अनेक जण याला अजगर म्हणून पकडायला जातात आणि दंशाचं प्रमाण वाढतं। हा साप ओळखण्याचा सोपा मार्ग म्हणजे या सापाला धोका जाणवल्यानंतर कुकराच्या शिट्टीसारखा आवाज करतो। घोणसाचे फुटकार एखाद्या कुकराच्या शिट्टीप्रमाणे असतात, तसेच त्याच्या सर्व अंगावर एका विशिष्ट आकाराची माड असते। त्याचे तोंड समोरून निमुळते त्रिकोणी असते। स्थानिक भाषांमध्ये याला घोणस, डबोया, कोरीवाला, टिक पोलोंगा आणि चंद्रबोरा यासारख्या इतर नावांनी ओळखले जाते। घोणस बहुतेकदा जमिनीवर राहतो आणि गवत, शेतात आणि जंगलात लपून राहणे पसंत करतो। घोणस मुख्यत्वे जंगले तसेच ग्रामीण भाग पसंत करतो। घोणस साप हा अनेक संकटांना तोंड देऊन कणखर बनला आहे। या सापाचे शरीर एकदम चिवट असते। त्याच्या शरीरावरील रंगसंगती, त्यावरचे गडद धब्बे या सापाला पालापाचोळामध्ये सामावून घेतात। हे भारत, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, थायलंड आणि पाकिस्तान सारख्या अनेक देशांमध्ये आढळते। घोणस दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी सक्रिय असतो, विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी। त्याचा मुख्य आहार उंदीर, सरडे, बेडूक, लहान पक्षी आणि कधी-कधी कीटक आहे। ते उंदीर खाऊन आणि शेत कीटकांपासून स्वच्छ ठेवून शेतकऱ्यांना मदत करते। त्याचे शरीर जाड आणि मजबूत आहे आणि ते 4 ते 5 फूट पर्यंत लांब वाढू शकते। पूर्ण वाढ झाल्यावर त्याचे वजन सुमारे 2 ते 4 किलोग्राम असते। घोणस वेगाने धावू शकत नाही, पण धोका जाणवल्यावर तो वेगाने हल्ला करू शकतो। तो सहसा पोहत नाही, परंतु गरज पडल्यास पडून जाण्यासाठी किंवा ठिकाणांदरम्यान हलण्यासाठी तो पोहू शकतो। त्याच्या शरीरावर गडद तपकिरी ठिपक्यांच्या 3 ओळींचे सुंदर नमुने आहेत, ज्यांच्या कडा हलक्या असतात। सापाचा रंग सामान्यतः हलका तपकिरी, पिवळसर किंवा राखाडी असतो आणि त्यावर गडद गोलाकार ठिपके असतात। घोणसाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यातून बाहेर आल्यानंतर बाहेर काढते। त्यामुळे कित्येकांचा असा अपसमज आहे की घोणस सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात। एक मादी एकाच वेळी 20 ते 40 सापांना जन्म देऊ शकते। लहान साप प्रौढांच्या लहान आवृत्त्यांसारखे दिसतात। त्यांचे नमुने आणि रंग सारखेच असतात। जन्मानंतर आई बाळांची काळजी घेत नाही, त्यांना स्वतःच्या बळावर जगावे लागते। घोणसाचे आयुष्य जंगलात सुमारे 10 ते 15 वर्षे असते। हा साप त्याच्या शक्तिशाली विषामुळे अनेक ठिकाणी सावधगिरी आणि भीतीचे प्रतीक आहे। परिसंस्थेत घोणस उंदीरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून महत्त्वाची भूमिका बजावतो। घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये। असे केल्यास रक्त साकळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते। घोणस चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणे हाच सर्वोत्तम उपाय आहे। रुग्णास धीर द्यावा। अनेक वेळेस साप विषारी आहे की नाही हे माहीत नसते। अनेक वेळा घाबरून रुग्णाचा मृत्यू होतो, म्हणून रुग्णास मानसिक धीर देणे गरजेचे आहे। त्या व्यक्तीस पाणी प्यायला देऊ नये। विषारी द्रव्ये रोखण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत आणि चावल्यानंतर जलद वैद्यकीय मदत जीव वाचवू शकते। लोकांना त्याच्या जवळ कधीही जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे आणि शेतकऱ्यांनी शेतात काम करताना बूट घालावेत। त्याचे विष नागापेक्षा जास्त धोकादायक असते। जरी ते धोकादायक असले तरी ते निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांचे संरक्षण केले पाहिजे, मारले जाऊ नये।